कुपोषणमुक्त भारताच्या उद्दिष्टपूर्तीसाठी केंद्र सरकारच्या वतीनं देशभरात राष्ट्रीय पोषण अभियान राबवण्यात येत आहे। अकोला शहरात अंगणवाडीमध्ये स्तनदा माता आणि गरोदर स्त्रियांना सर्व घटकयुक्त पोषक आहार पुरवला जात आहे। 0 ते 6 वयोगटातील मुलांना खिचडी, शेंगदाणा लाडू असा सकस आहार देण्यात येत आहे। पोषण पखवाडा हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे प्रत्येक ठिकाणी। त्याच्यासाठी याची डाटा एंट्री वगैरे करण्यात येत आहे। सुरुवात याची अशी होती की सगळ्यात पहिले 8 तारखेला प्रभात फेरी काढण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर सायकल रॅली काढण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर पोषण आहार म्हटलं म्हणजे त्याच्यातून कमी खर्चातून कसा सकस आहार तयार केला जाते, त्याच्यावर डिश तयार करून बोलवतो आम्ही आहाराच्या। लाभार्थी सुद्धा त्याच्यात आम्हाला सहभाग करतात। त्याच्यामुळे प्रत्येक लाभार्थी आमच्या इथं डिश बनवून आणतो आणि कसा आहार बनवायचा कमी याच्यात तो पौष्टिक कसा असला पाहिजे त्याची माहिती आम्ही बरेच लाभार्थी। आहार पोषण आहार म्हटलं म्हणजे स्थानिक आहार असतो, तो डेली असतो, रोज असतो। त्याच्यामुळे त्या आहारामध्ये खिचडी असते आणि उसळ असते, पोहे असतात। तो कच्चा आहार कसा बनवायचा त्याची सुद्धा आम्ही रेसिपी करून दाखवतो त्यांना। किंवा मुलांच्या शारीरिक वाढीसाठी पण खूप महत्वाचं आहे। शारीरिक मानसिक याची वाढ होते। मेरी लड़की यहाँ पे 17 नंबर बालवाड़ी आंगनवाड़ी में आती है। इससे खिचड़ी 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 का नाश्ता मिलता है और पोहे खिचड़ी पोहा मिलता है। इससे नाश्ता हो जाता है। और हर महीने में दूसरे सोमवार को लसीकरण कैंप रहता है। बच्चों को इंजेक्शन दिया जाता है। बच्ची यहाँ पर आती है बालवाड़ी में, उसको अच्छा पोषण मिलता है और 2-2 महीने में आहार मिलता है, मतलब पैकेट का। उससे भी अच्छी फायदेमंद होती है, जैसा खाने में मदद मिलती है और ऐसा नाश्ते में मिलता है। 2-2 महीने में पैकेट मिलते उससे जैसा थोड़ा फायदा होता है हमारा।